नेक्स्ट लोकेशन कोंडेश्वर टेम्पल. कधीपासून आहे? हे मंदिर मॅडम खूप जुन्या काळातलं हेमाडपंथी मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांच्या काळातलं आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि आम्ही कुठे चाललोय आम्हालाच नाही माहिती. बघूया कुठला वॉटरफॉल सुरू आहे, कुठे जायचं तर. चला सगळं रेडी आहे, आता आम्ही निघूया पटकन. हॅलो, कुठे जातोय आपण? भूक लागली आहे त्यामुळे आम्ही आलोय सुदामाचे पोहे खायला. आता पोहे बनवतोय. मी घेतलेला आहे कधी पोहा आणि यांच्यासाठी येत आहे मटकी पोहा. चलो. एक सोबत पाल होती माहिती आहे. आम्ही मस्त डान्स केलेले. श्रेयांश पण खूप ऍक्टिव्ह होता. श्रेयांशला झोप यायला लागली. गुड नाईट. गुड नाईट. कुठलं स्टेशन आहे? लोणावळा आहे का इकडे? आम्ही चाललोय कोंडेश्वर टेम्पल आणि पुणेपासनं ते हार्डली 60 किलोमीटर आहे. आणि आम्ही खूप लेट निघालेलो, पण तरी सुद्धा पाऊस आणि व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. बघ शेतीचं किती नुकसान झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी साचलं आहे. तरी गव्हर्नमेंटनी आहे की शेतीचं काय अरे हे पण कोयते पाप मागे कोयतेच आहे ते. असेल की आता कोयते मोठा माणूस आहे बाबा. तू पाहिला होता ना कोल्टे पाटील मध्ये किती कंटाळा येते. मध्ये थांबू कशाला आपण तिकडेच जाऊ ना. येताना हाच रोड लागेल. पुष्कळ जण थांबलेले होते इथे. ऍक्च्युली आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं होतं, म्हणून आम्ही मग तिथे जाऊनच थांबायचा विचार केला. आम्ही स्मॉल स्मॉल स्पॉट्स नाहीच घेतले. हिडन लोकेशन. हिडन लोकेशन. वी आर करंटली इन कामशेत. आम्ही कामशेतला आलेलो आहे सध्या आणि आम्ही जातो आहे कुंडेश्वर टेम्पल. ओके. अजून आणि पाऊस दिसतोय. आम्हाला विविध प्रकारचे झरणे भेटलेले आहेत. आणि व्ह्यूज इतके छान दिसत आहेत की वर्थ इट झालं. ते मला बघायला भेटत नाहीये. आणि ट्रॅफिक इकडे काहीच नाही. तुम्ही पण प्लॅन करू शकता. सरला नाही आहे ते असेच फोटो काढतात. काय मस्त ब्युटिफुल वेदर आहे. बेस्ट पार्ट असं आहे की इथे ट्रॅकिंग नाही आहे, डायरेक्टली तुम्हाला वॉटरफॉल मिळेल. आणि इथे श्रेयांश दगड खेळतोय, त्याला पाण्यामध्ये दगड मारायला भरपूर आवडतं. फोटो
चला थोडे फोटोज क्लिक करून घ्या. इथनं फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे. अचानक पाऊस ने हमला कर दिया. रडणं लागला तुझं. बस इथे. अरे एवढ्या जोरात पाऊस आला इकडे आता की आम्ही सगळे परत गाडीमध्ये बसलो. चप्पल काढून ना. ये फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत इथे. श्रेयश फायनली आम्ही पोहोचलेलो आणि पाऊस कमी झालेला आहे. तो इट्स अ गुड थिंग. गर्दी कमी आहे. कमी आहे पण आता भरपूर वाढत आहे. तिकडे बघा. चला चला पटापट. अरे आपण आलो पण. ओ माय गॉड, आपण पोहोचलो आहे कोंडेश्वर मंदिर जांभवली मध्ये. रेनकोट आणलाय का? रेनकोट माझ्याकडे आहे. बाकी तुम्ही बघा कसं करतात. कसं तुम्ही रेनकोट आणलेत की नाही? नाही हजेरी लावा. तो रिवर्स येत आहे का? नाही लागलाय. इकडे parking ठीक आहे, चला आता आम्ही रेडी होतो पावसात जायसाठी. समोर घेऊ कमी गरम गरम को. आणि आम्ही रेनकोट घ्या ना. बरोबर सांगा ना कितीला म्हणत हो, आहे? एकदम भारी क्वालिटी दादा. एक खोलून बघा, पूर्ण एक भारी क्वालिटी. 200 ला विकतोय, पण मी आज 250 ला लावतो. हे मंदिर कधीपासून आहे? हे मंदिर मॅडम खूप जुन्या काळातलं हेमाडपंथी मंदिर आहे. हा. अहिल्याबाई होळकरांच्या काळातलं आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि राम वनवासाला जाताना पण आपलं टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, रायवूड, राजमाची, कोंडेश्वर, भीमाशंकर अशी रुटीन आहे नाशिक पर्यंत. अच्छा अच्छा. गर्दी पण भरपूर वाढलेली दिसते. हा? गर्दी वाढलेली दिसते. हो, एक 4-5 वर्ष झाले कर्नाटक, बेंगलोर, गुजरात आणि महाराष्ट्र एवढ्या प्रकारचे राज्यातून लोक येतात. तुम्ही कधीपासून येते? मला इथं 7 वर्ष आले. माझं दुकान खाली होतं, हा. पण आता मी 1 नंबरला दुकान पडल्यामुळे आज इकडे शिफ्ट केलं. हो का? हो, छान आहे. आणि बरीच माहिती मी युट्यूबरवाल्यांना सगळ्यांना सांगितलेली आहे. हो बढिया. किती म्हणत हो? म्हणलं किती वाजतात? छत्री घ्यायला पाहिजे होती. व्हिडिओ होता. अरे काय, आम्हाला वाटलं की फोटो काढत आहे. अरे नाही. चलो लेट्स गो. चलो जादू टीम. अभी हम कोंडाश्वर मंदिर आ गए हैं. कोंडाश्वर येस. बस अजून काय हवं सांगा. पाऊस येतोय. इथे आलोय. हे मंदिर आहे शिवजीचं आणि तिकडे एक मोठा वॉटरफॉल आहे. ते बघ त्या बेबीने कसं रेनकोट घातलं. त्याच्याकडे दोघे म्हटलं हळू चल. शंभो हर हर महादेव. शंभो 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 शंभो. धन्यवाद. शंभूला नमस्कार. एक हे देऊन दे. हे मंदिर आहे शंभूचं, म्हणजे शंकरजीचं. आणि
हे इथे एक मूर्ती ठेवलेली आहे त्याच्या मागे पाणी दिसत आहे. मेन फाउंटेन तिकडे आहे तर आपण बघूया. ये ना वरती. छोटे जणांकडे तुम्हाला कसं वाटतं प्लीज कमेंट करून सांगा. आता आम्ही चाललोय फाउंटेनला. लेट्स सी कसं आहे तर बघूया. चला ट्रॅकिंग करूया. स्मॉल ट्रॅकिंग. आम्ही श्रेयांसाठी रेनकोट घेतलेला तिथनं, पण तो त्याला मोठा झाला. पण तो खूप क्यूट दिसत होता आणि तो दगडमध्ये पाणीमध्ये दगडच फेकत होता. त्यानंतर आम्ही थोडे शॉर्ट्स घेतले, पण अचानक पाऊस येणं जाणं करत होता. मग आम्ही लगेच एक छत्री घेतली, श्रेयांश जास्त ओला नको व्हायला म्हणून. पण मजा आली यार, सिरियसली. तुम्ही जाऊ शकता इथे बेबीजला घेऊन. बढिया पाऊस येतोय बघा बघा. कशी आहे भजी? एक नंबर भजी आहे. कसे बनवतात बघून एकदा. काकू भाजी खूप छान झाली. हा एकदम बढिया. परत एक प्लेट. सगळं आमचं फिरून झालेलं आहे. मस्त मजा आलेली. आता खाऊया कॉर्न भजी. आणि काय मागवलंय? खेकडा भजी. आम्ही मॅगी मागवली आहे. खेकडा भजी. खेकडा भजी. वाव. श्रेयांचे तर कपडे पण चेंज झालेले आहे. भजी. गर्दी कमी असल्यामुळे छान मजा येते. भजी. याला काटे आहेत भरपूर. नाही काटे आहेत का? माय गॉड. बचके चला चला चला. काटा लगा. अरे धबधबा बघ ना. माय गॉड. व्हाट द व्यू. तापवा. आम्ही आता चाललोय हिडन प्लेस. तिथली पण एक आहे एक जागा जिथे म्हणतात की खूप छान आहे पाणी वगैरे. थोडं फक्त ट्रेकिंग आहे आणि इथे पाय फक्त. थोडं स्लिपरी आहे बस, बाकी काही नाही. आम्हाला स्त्रियांसाठी म्हणून अशी प्लेस शोधायची होती जी ऍक्च्युली थोडी सेफ झोन राहील. बट दिस वन इज ओके. ओके नाही छान आहे. आणि काय गरम गरम भजी, गरम गरम सगळं काही. ॲक्च्युली इथनं थोडं पुढे जाऊन पण एक सुंदर धबधबा होता, वॉटरफॉल होता. बट आम्ही नाही गेलेलो बिकॉज तुम्ही बघू शकता ते दोघं दोनच कसे जात आहेत येत आहेत. ते बोललेत की बेबी आहेत, थोडं रिस्क आहे, बट पुढे जाऊ शकता तुम्ही इफ यू वॉन्ट. आम्हीच मग रिस्क नाही घेतली. आम्ही म्हटलं जाऊ देवा, इथनं रिटर्न जाऊ. मग आम्ही रिटर्न आलो. आम्ही तर खूप एन्जॉय केला. तुम्ही कधी येते तिकडे? चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय.